मंडळी नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठी प्रस्तुत सौर ऊर्जा परिसंवाद. आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये वाटचाल करतोय. पुढचा विषय सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण सौर धोरण असेल, पर्यावरण आणि अर्थकारण, खरं तर या तीनही गोष्टी मोठ्या आहेत आणि या तीनही गोष्टी कशा एकमेकांशी संलग्न आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सौर ऊर्जा म्हटलं की खरं तर प्रामुख्याने वीज बिल आपल्या डोळ्यासमोर येतं. वीज आणि बिल या दोन्ही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, पण या विषयामागे तीन मोठे आधार खरं तर आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते धोरण, पुढचं आहे पर्यावरण आणि त्यानंतर आहे ते अर्थकारण. हवामान बदल आपण बघतोय आता, ही भविष्याची चिंता राहिलेली नाही आहे, हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आलेलं आहे, वर्तमानाची वस्तुस्थिती झालेली आहे. आता या वेळेला ऊर्जेची मागणीसुद्धा सातत्याने आपल्याला वाढताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये सरकारचं सौर धोरण कसं प्रभावी आहे, त्यानंतर पर्यावरणाच्या दृष्टीने काय परिणाम होत आहेत, कारण आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आपण सतत चर्चा करतो, त्याचे काय परिणाम होत आहेत आपण सध्या भोगतोय. अर्थव्यवस्था जी आहे, अर्थकारण जे आहे त्यावरती काय परिणाम होतोय, कारण त्या विषयाबद्दल पण बोलणं गरजेचं आहे. कारण सौर धोरण हे नुसतं एकटं येत नाही, तर ते पर्यावरण आणि अर्थकारण या सगळ्या सोबत येत आहे. त्यामुळे या तीनही विषयाबद्दल बोलणं आपल्याला मला गरजेचं वाटतंय. त्यानंतर सौर ऊर्जा फायदेशीर कशी ठरते. आता सौर ऊर्जा इतक्या आपल्या चर्चासत्रांमध्ये एक गोष्ट लक्षात आली की सौर ऊर्जा फायद्याची ठरते का, हा प्रश्न नाही आहे, तर ती कशी फायद्याची ठरते आणि कशी ती वाढती आहे. मला वाटतं हा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या चर्चेमध्ये आलेला आहे आणि या सगळ्या पैलूंना समजून घेणं फार महत्त्वाचं वाटतं. कारण सौर धोरण असेल, पर्यावरण असेल आणि अर्थकारण असेल, हे आपल्या प्रत्येकाच्या घराशी, आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी आणि आपल्या खिशाशी सुद्धा आपल्याला मला वाटतं हे अवलंबून आहे. आपण पुढे आपल्या कार्यक्रमामध्ये आपण वाटचाल करूया. मी स्टेजवरती आमंत्रित करतोय महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांना. मी माझे सहकारी विशाल परदेशींना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांना स्टेजवरती घेऊन यावा. मी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी स्टेजवरती आमंत्रित करतो न्यूज 18 मराठीच्या बिझनेस हेड आणि असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट रेव्हेन्यू श्रेयसी बॅनर्जी यांना. मी त्यांना विनंती करतो की आपल्या प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मंडळी, विश्वास पाठक महावितरणचे संचालक आहेत आणि त्यांना ऊर्जा खात्यातील प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांना कायदा असेल, व्यवस्थापन असेल, वित्त आहे, कॉर्पोरेट कायदा आहे आणि उद्योग क्षेत्रातील 25 वर्षापेक्षा जास्तचा अनुभव आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. इथून पुढची सूत्र मी सोपवतो माझे सहकारी विशाल परदेशी यांच्याकडे. धन्यवाद अमित. नमस्कार, मी विशाल परदेशी, न्यूज 18 मराठी प्रस्तुत सौर ऊर्जा परिसंवाद या कार्यक्रमात आपण एका वेगळ्या टप्प्यापर्यंत, एका वेगळ्या विषयापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. शुद्ध ऊर्जा या दिशेनं वाटचाल करत असताना स्वावलंबन देखील आपलं सगळ्यांचं होणार आहे, विकासाच्या दिशेने वाटचाल आपली होणार आहे. 2035चं आपलं पुढलं आव्हान देखील ऊर्जेच्या संदर्भातलं वेगळं असेल आणि याच विषयी आज आपण या परिसंवादात चर्चा करतोय. सौर धोरण, पर्यावरण आणि अर्थकारण, कारण हे एकमेकाशी संलग्न आहे, एकमेकाशी जोडल्या गेलेलं आहे. याचबद्दल बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत MSEB होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक सर. सर, आपलं खूप खूप स्वागत. आपण वेगवेगळ्या विषयांना कायम घेऊन भेटत असतो, पण आज चर्चेचा विषय तुमच्या जिव्हाळ्याचा आहे, कारण ऊर्जा क्षेत्रात आपण गेली कित्येक वर्ष काम करताय आणि मला असं वाटतं की याबद्दलचं आपलं पारायण देखील झालेलं आहे. पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं म्हटलं होतं, सुरुवात याच प्रश्नाने करतो, की 2030पर्यंत आपल्याला सौर ऊर्जा म्हणजे पारंपरिक ऊर्जेच्या दिशेनं आपल्याला वाटचाल करणं फार आवश्यक ठरणार आहे. आणि त्या दृष्टीने एक त्यांच्या बोलण्यातनं आकडेवारी आली होती की 2030पर्यंत भारताची नवकरणीय ऊर्जा क्षमता 500 गिगावॅटपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे. यावरून त्यांनी भविष्यात नेमकं काय आव्हान असू शकतं हे त्यांनी ओळखलेलं आहे. यासाठी आपण कितपत तयार आहोत, खास करून महाराष्ट्र राज्य या दृष्टीने काय काम करत आहे. आपण उल्लेख केला आपल्या प्रधानमंत्र्यांचा, मोदीजींचा. तर 2014 पासूनचा आपण जरा इतिहास बघूया. 2014ला मोदीजी जे प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी स्वतःसाठीच काही टार्गेट सेट केले. त्यातलं एक टार्गेट असं होतं की आमची अर्थव्यवस्था जी 11व्या क्रमांकावर आहे तिला मला पहिल्या 3च्या आत आणायचं. आधी त्यांनी म्हटलं की मला पहिल्या 5च्या आत आणायचं आहे. बरोबर. 2023पर्यंत त्यांना पहिल्या 5मध्ये आणायचं होतं. खरं तर 2014 नंतर 2023चा तसा रिलिव्हस काही नाही, कारण पहिलं इलेक्शन 19ला येणार होतं, दुसरं इलेक्शन 24ला येणार होतं. तर 23 का, तर त्यांनी टप्पे घेतले. तेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होते. तर त्यांनी 2023पर्यंत आपली अर्थव्यवस्था 5च्या आत आणली आणि आता ती ऑलमोस्ट आपण 3ऱ्या क्रमांकावर येतो आहे. 4थ्या क्रमांकावर आपण ऑलरेडी आलेलो आहे. बरं. त्यामुळे त्यांनी टार्गेट घेतलं. आता हे टार्गेट घेताना फक्त अर्थव्यवस्थेने काम चालणार आहे का, तर त्याला अतिशय महत्त्वाचं आवश्यक ती रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे ऊर्जेची. बरं. त्यामुळे त्यांनी ऊर्जेचे नियोजन देखील केलं
आणि हे ऊर्जेचं नियोजन करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एन्व्हायरमेंटल अशा काही कमिटमेंट्स आहेत. कारण पॅरिसमध्ये आपण एक कमिटमेंट दिली होती की आम्ही CO2 झिरो देश लवकरच करू. लवकर म्हणजे 50 वर्षांनी 25 वर्षांनी असे टप्पे आहेत त्याच्यामध्ये. तर कुठेतरी त्यांना ॲक्सिलेटरवर पाय दाबायचा होता, ब्रेक पण होते, स्पीड ब्रेकर पण सांभाळायचे होते, ॲक्सिडेंटही व्हायला नको होता पण वेगही कायम आणि ठेवायचं ते करायचं होतं, वेगळे कायम ठेवायचं होता. तर त्यांनी तो वेग कायम ठेवला. जे 2014ला आपली ऊर्जेची जी रिक्वायरमेंट होती ही साधारणतः 135 गिगावॅट म्हणजे 1,35,000 मेगावॅट, ती आज 2,27,000 मेगावॅट झालेली आहे. आणि 2030पर्यंत आपण जे म्हटलं 500 गिगावॅट म्हणजे 5,00,000 मेगावॅटची, त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत का? नक्कीच चालू आहेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला महाराष्ट्राचं उदाहरण देईल. कारण तिथे आपल्याला जर आपली अर्थव्यवस्था जर 5 ट्रिलियनची करायची असेल तर महाराष्ट्राचा वाटा हा 17-18% असतो. म्हणून देवेंद्रजींनी देखील आपल्या अर्थव्यवस्थेचा जो हे आहे जबाबदारी आहे ती 1 ट्रिलियनची घेतलेली आहे. आणि आपलं एकमेव असं राज्य आहे हे 0.5 ट्रिलियनच्या पुढे गेलेलं आहे आणि पुढच्या 3-4 वर्षामध्ये 1 ट्रिलियन ते होणार आहे. ते होत असताना ऊर्जेची देखील आपण रिक्वायरमेंट कशी करायला पाहिजे म्हणून परत मी 2014चा बेस घेतो. 2014ला आपली कॉन्ट्रॅक्ट कॅपॅसिटी जी होती ही 37,000 मेगावॅटची होती. ती 37,000 मेगावॅटची कॅपॅसिटी आज आपण ती जवळजवळ 84,000 मेगावॅटवर नेली आहे. बरं. म्हणजे या येत्या काळामध्ये आपण जवळजवळ 45,000 मेगावॅटचे नवीन कॉन्ट्रॅक्ट्स केले. बरं. ते करताना परत फक्त आपण थर्मलवर चालणार नाही. आपण बघता की 2 उदाहरणं आहेत. विजेची निर्मिती ही कोळशाच्या मार्फत सुरू झाली. बरोबर. रेल्वेचं इंजिन देखील वाफेवर चालायचं, कोळशाच्या मार्फत चालायचं, औष्णिक. औष्णिक. आज रेल्वेने प्रगती केलेली आहे. रेल्वेचं इंजिन आता इतिहास जमा झालेला आहे. ते इलेक्ट्रिकवर गेलेलं आहे, ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली झालं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 2014ला जेव्हा थर्मल औष्णिकचं आपलं कॉन्ट्रीब्युशन जे होतं ते साधारणतः 75 ते 80% होतं, ते आज 55% आलेलं आहे. त्यामुळे त्याला हळूहळू कमी करत न्यायचं. आपल्याला गती निर्माण करायची आहे. तुम्ही जसं म्हटलं आहे की गती देखील मेंटेन करायची आहे, इकॉनॉमी देखील गाठायची आहे. बरोबर आहे. आणि म्हणून मग त्यांनी रिन्युएबलला फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली आहे. आत्ता नुकतीच एक बैठक पार पडली मुख्यमंत्र्यांची. राज्याचा ऊर्जा परिवर्तन आराखडा याबद्दल चर्चा करण्यात आली. तो नेमका काय? त्याबद्दल जरा सांगा ना. हा जो एनर्जी ट्रान्झिशन प्लान आहे त्यांचा, तो प्लान हाच आहे की 1 ट्रिलियनची जर अर्थव्यवस्था करायची असेल, मला जर 85,000 मेगावॅट विजेची मागणी होणार असेल तर त्या दृष्टीने मी काय करतो आहे. आणि ते करताना थर्मलला मिनिमम करायचं, म्हणजे कमी कमी करत नाही. कमी करत नाही. थर्मलला आपण शून्य करू शकत नाही. कारण वीज आपल्याला ही 24 तास लागत राहते. आणि 24 तास केव्हाही वीज देणारं जर कोणतं असेल साधन ते म्हणजे औष्णिक आहे. सौर ऊर्जा आपण म्हणतो पण ती फक्त दिवसा देते आहे. पवन ऊर्जा आपण म्हणतो ती 24 तास देते पण वर्षातले 2-3 महिनेच देते ती. त्यामुळे सगळ्यांचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. बरोबर. त्यामुळे त्यांनी पंप स्टोरेज त्याला देखील चालना दिली. त्याचे जवळजवळ 2700 मेगावॅटचे त्याचे हे झालेले, मला वाटतं 27,000 मेगावॅटचे हे झालेले आहेत, प्लान झालेले आहेत. नंतर हायब्रिड देखील सोलर आणि विंड याला हायब्रिड देखील केलेलं आहे. पंप स्टोरेज पण केलं आहे, ग्रीन हायड्रोजन पण केलेलं आहे. आणि आता आपण इवन न्यूक्लिअरला देखील चालना देतो आहे. बरं. तर हे सर्व मिळून आपली जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटसाठी आपली ट्रान्समिशनची तेवढी कॅपॅसिटी निर्माण होते की नाही, जनरेशनच्या दृष्टीने आपण पॉवर प्लांट टाकतोय की नाही, नवीन टायप करतोय का पॉवर परचेस ॲग्रीमेंट करतोय की नाही, आणि ते करण्यासाठी घराघरामध्ये किंवा कारखान्यांपर्यंत वीज जाण्यासाठी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क निर्माण करतोय की नाही, या सगळ्यांचं एक सर्वांगीण विचार म्हणजे आमचं एनर्जी ट्रान्झिशन प्लान जो आहे तो आहे. बरं. पण मग या सगळ्या ह्याच्यात आपल्या मूळ विषयावरती येतो की सौर धोरण, पर्यावरण आणि अर्थकारण हे कसं एकमेकाशी निगडीत आहे, संलग्न आहे. आणि या सगळ्या ह्याच्यात भविष्यातला सौर ऊर्जेचा वाटा किती असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे? आपण ऊर्जेचं अर्थकारण समजून घेऊ. म्हणजे मग अर्थकारणामधले ऊर्जेचं स्थान काय हे देखील आपल्या लक्षात येईल. बरं. आज महाराष्ट्रामध्ये विजेचे दर सर्वात जास्त आहे अशी ओरड केली जाते, त्यात तथ्य नाही. आपण अजूनही स्पर्धात्मक आहे. आपण जर स्पर्धात्मक नसतो तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त FDI आला नसता. महाराष्ट्रामध्ये डावसला एवढे 30-30 लाख कोटीचे कॉन्ट्रॅक्ट झाले नसते. बरोबर. त्यामुळे त्या ओरडला तसा अर्थ रे. तरी देवेंद्रजींनी पहिल्यांदा असं स्वप्न बघितलं 2023ला की मला महाराष्ट्रामध्ये विजेचे दर कमी करायचे आहे. कारण विजेचे दर कमी हे होऊ शकत नाही. कारण कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार, कोळशाचे भाव वाढणार, ट्रान्सपोर्ट वाढणार, नंतर मग तेलाच्या इंधनाच्या किमती देखील वाढणार आहे.
मग त्यांनी हे स्वप्न कसं काय बघितलं, तर त्यांनी अतिशय मार्मिकपणे एक गोष्ट लक्षात घेतली की आपल्या आत्ताच्या आमच्या इंजिनियर साहेबांनी सांगितलं, अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्रति युनिट महाराष्ट्रामध्ये 8 ते 8.5 रुपये ही विजेची कॉस्ट असते आणि ती 8 आणि 8.5 ची किमतीची वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचो आणि शेतकऱ्यांचं कन्झम्पशन 30% आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण कन्झम्पशनच्या 30% कन्झम्पशन त्यांचं आहे. जे 30% कन्झम्पशन जे आपण 8 रुपयांनी द्यायचो, ज्याचा शेतकऱ्यांना तसा उपयोग नव्हता होत, कारण त्यांना आपण रात्री वीज द्यायचो, कारण शेतकरी हा नॉन प्रायोरिटी सेगमेंटमध्ये येतो. बरोबर. कारण रिकव्हरीचा देखील प्रॉब्लेम होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पाहिजे म्हणून दिवसा विजेचा त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. 8 रुपयाची जी वीज आहे त्याची किंमत त्यांनी 3 रुपयावर आणली. ती कशी, तर सोलरच्या माध्यमातून दिवसा वीज, सोलरच्या माध्यमातून 8 रुपयाची वीज 3 रुपयावर आणली. आता हे 5 रुपयाचं जे गणित आहे हे अर्थकारण आहे, हेच भेडसावणारं अर्थकारण होतं. हे मग 5 रुपये येतात कुठून? हे 5 रुपये सरकारकडनं सबसिडी म्हणून येतात. हे 5 रुपये तुमच्या आमच्या मोठ्या ग्राहकांकडनं क्रॉस सबसिडी म्हणून येतात. त्यामुळे जे क्रॉस सबसिडाईज हे होते कन्झ्युमर, त्यांची देखील ओरड होती की आम्हाला किती पैसे तुम्ही द्यायला होता. त्यामुळे यांनी जगामधली सर्वात मोठी डिस्ट्रीब्युटेड सोलार स्कीम 16,000 मेगावॉटची अशी स्कीम आणली, जी, ज्याच्या माध्यमातून 16,000 मेगावॉटचे पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट झाले. 4,000 मेगावॉटचं जनरेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे. पुढील एका वर्षामध्ये उर्वरित 12,000 देखील सोलरचे ते पूर्ण होतील. त्यांनी फायदा असेल की शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळायला सुरुवात झालेली असेल आणि विजेचे दर कमी होतील. आणि जे 5 रुपयाचं मी जे अंकगणित तुम्हाला सांगितलं, त्यामुळे 100 युनिटपर्यंत ज्यांचं कन्झम्पशन आहे त्यांचे विजेचे दर तर याच वर्षापासून कमी व्हायला सुरुवात होत आहे, जवळजवळ 27%. आणि त्याच्या पुढचे जे आहेत त्यांचे देखील दर कमी होणार आहे. आता त्याच्याबद्दल देखील एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. समजा तुम्ही इंडस्ट्रियल ग्राहक आहे, बरं. समजा 12 रुपये प्रति युनिट तुम्हाला येत आहे, बरं. तर तुम्ही जर ट्रॅक रेकॉर्ड बघितला, या 12 रुपयाचा दर हा 5 वर्षानंतर साधारणतः 15 रुपये 16 रुपये होणार आहे. बरं. त्यामुळे तो 16 रुपये तर होणारच नाही, पण तो 12च्या अगेन्स्ट कदाचित 10 रुपये 10.5 रुपये होणार आहे. म्हणजे विजेचे दर कमी होणार आहे हा जो दावा आहे सरकारचा, तो या अँगलने घ्यायला हवा. आणि दर वाढणार तर नाहीच, पण आज जे दर आहे त्यामध्ये देखील तुम्हाला रिलीफ मिळणार आहे पुढील 5 वर्षामध्ये. अशा प्रकारचं ते धोरण आहे. वा, जोरदार टाळून जाऊ देत म्हणजे. अशा पद्धतीने हे व्यवस्थापन विजेच्या निर्मितीनंतर त्याच्या अर्थकारणात ठेवणं, याला कसंबच लागतं खरं तर. मी जसं यापूर्वी म्हणालो पाठक सर की तुमचं आता या विषयात पारायण झालेलं आहे, पण आम्ही सौर ऊर्जा या विषयाला घेऊन आत्ता गेले 3 सेशन आम्ही चर्चा केली, मान्यवरांनी आपली वेगवेगळी मतं मांडली. या सगळ्या याच्यात तुमचं काय निरीक्षण आहे? तुम्ही देखील फील्डवरती गेलेला असणार, काही लोकांशी तुम्ही चर्चा केलेली असेल. या सौर ऊर्जेचा, या विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला कसा फायदा होतोय? खरं सौर ऊर्जा आणि सौर ऊर्जेची निर्मिती ही खरं तर 125 वर्षापूर्वी त्याचा शोध लागला होता. बरोबर. त्या मानाने जग हे अतिशय तसं मागे आहे, पण आता ते आपण पिकअप केलेलं आहे. आणि विशेषतः भारताने आता मोदीजींची जी दृष्टी असते ते नेहमीच तुम्हाला जगाला नेहमीच एक वेगळा आयाम देतात, वेगळा प्रोजेक्ट देतात. त्यांनी 1 युनिवर्स, 1 ग्रिड, 1 सोलार असा कन्सेप्ट दिलेला आहे. तो प्रॅक्टिकली किती पॉसिबल आहे हा चर्चेचा विषय असू शकतो, मात्र सूर्य हा 24 तास असतो, तो कुठे ना कुठे असतो. त्यामुळे जर एक ग्रिड आपल्याला पूर्ण जगाची निर्माण करता आली तर प्रत्येक क्षणाला त्या ग्रिडमध्ये सौर ऊर्जा येतच राहील. म्हणजे कन्सेप्ट फार चांगला आहे, याच्यावर नक्कीच रिसर्च होईल, काम पुढे जाईल. मात्र आज प्रत्येक देशांनी सौरच्या माध्यमातून खूप मोठी एक आघाडी घेतलेली आहे. आता सौर ऊर्जा ही 365 दिवसापैकी साधारणतः 300 दिवस सरासरी ती असते. 12 तास ती नसते, 5-6 तास असतात. रेडिएशनचे काही काही वेगळे वेगळे हे असतात, झोन्स असतात. पण तरी सौर ऊर्जेला जोडून जर बॅटरी स्टोरेज हे मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्तामध्ये निर्माण झालं तर खऱ्या अर्थाने मी दाव्याने सांगतो की महावितरण कंपनीचं अस्तित्व काही दिवसांनी धोक्यात येईल. बरं. कारण जो तो आपापली वीज निर्माण करेल. बरं. राहायला प्रश्न फक्त इंडस्ट्रीचा, त्यांना महावितरणवर डिपेंड राहावं लागेल. बरं. म्हणजे अशा पद्धतीने पुढलं प्लॅनिंग किंवा तसं चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं. म्हणजे मला एक स्वतंत्र संचालक म्हणून मला महावितरण बंद करायचे नाही आहे, पण ज्या प्रकारे या गोष्टी घडतात आहे आज बघा 100 युनिटपर्यंत, 100 किलो वॅटपर्यंत, जसं आत्ता आमच्या डॉक्टर पाटले साहेबांनी समजून सांगितलं की ते मोफतच आहे. ते 3-4 वर्षानंतर ते मोफतच पडणार आहे. तर मग गावागावांमध्ये जर सोलार पंप लावले, मागेल त्याला सौर कृषी पंप, त्याला तो पंप मिळतो आहे,
त्यामुळे त्याचा पाण्याच्या उपसेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यामुळे आज जवळजवळ 40 लाख एकर जमीन ही ॲडिशनल सिंचनाखाली आलेली आहे. त्यामुळे त्याचं क्रॉप पॅटर्न बदललेलं आहे. तो आज एकाच्या ऐवजी 4 पॅटर्न क्रॉप घेऊ शकतो आहे. दुसरं, त्याचे दिवे जे आहेत ते त्याच्या सोलारच्या माध्यमातून होतात आहे. त्यामुळे या प्रमाणामध्ये जे छोटे ग्राहक आहे हे स्वयंसिद्ध स्वयंनिर्भर होतील असं मला वाटतं आहे. जसं ऊर्जा म्हणजे अन्नदाता तसा ऊर्जा निर्मिती करणारा देखील शेतकरी या येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळू शकेल. आणि तो त्याच्या पंपाच्या माध्यमातून जी एक्सेस पॉवर त्याच्याकडे निर्माण होते तो उद्या जाऊन बॅटरी आपलं म्हणतात की इलेक्ट्रिक व्हेकल देखील चार्जिंग करू शकतो. त्या दृष्टीने देखील प्रयत्न चालू आहे की त्यांनी उर्वरित वेळेमध्ये, कारण त्याला इतक्या कॅपॅसिटीची किंवा पॉवरची आवश्यकता नाही आहे, तो तिथे इलेक्ट्रिक व्हेकल देखील तो चार्ज करू शकतो. अशा प्रकारचे देखील प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे त्याचं देखील एक अर्थकारण शेतकऱ्याचं सुधारणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाच्या ध्येयाकडे आपण वाटचाल करतोय. हे ध्येय गाठत असताना सौर ऊर्जा याला किती पूरक ठरते, किती त्याचा कशा पद्धतीने फायदा होतोय याबद्दल जरा सांगा ना. बघा, मेक इन इंडिया आणि विकसित भारत 2047पर्यंत विकसित भारत करायचा आहे. तर याच्यासाठी आपली विजेची मागणी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे रिन्युएबल एनर्जीमध्ये सर्वात शाश्वत ही सौर ऊर्जा आहे. कारण हे आमचे इंजिनियर नेहमी फर्म अँड इन्फर्म पॉवर असं म्हणतात. जसं थर्मल ही फर्म पॉवर आहे, कारण की ते 24 तास तुम्हाला वीज देते. बरोबर. त्या मानाने ही जी आहे सौर ऊर्जा ही सेमी फर्म पॉवर म्हणता येईल, कारण ती केव्हा पॉवर देणार हे आम्हाला माहीत असतं. त्यामुळे आम्हाला शेड्युलिंग करावं लागतं. आज राज्याचं किंवा देशाचं हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड बेसिसवर डिमांड सप्लाय हे सुरू असतं. आज महाराष्ट्राची विजेची आवश्यकता कदाचित 25,000 मेगावॉट असेल. उद्या कुठे विदर्भात मराठवाड्यामध्ये पाऊस पडला तर ते 25च्या लागलीच 22,000 होतात, 23,000 होतात, कमी जास्त होतात. पण ते करताना ताबडतोब तुम्हाला पॉवर प्लांट बंद करावं लागतात. तर त्या नियोजनाच्या दृष्टीने यांना रिलायबल पॉवर कोणची हे बघावं लागतं. त्याच्यामध्ये सौरचा फार मोठा वाटा राहणार आहे. आणि सौरसाठी ज्या प्रकारे प्रधानमंत्री मोदीजी ज्या ज्या प्रकारचे सबसिडी देतात आहे, नवीन नवीन घोषणा करतात आहे, तर त्यांना विकसित भारतामध्ये सौर ऊर्जेला फार मोठ्या प्रमाणात हे राहणार आहे. आणि जसं त्यांनी म्हटलं की मागेल त्याला कृषी पंप या दृष्टीने महाराष्ट्राने जसं 2015 ते 2023 केवळ 1,75,000 पंप लावले होते. आणि शेतकऱ्याची ओरड होती की पैसे भरले आहे, पेड पेंडिंग आहे, आता कसं असं तसं. मात्र 23 नंतर आपले देवेंद्रजी हे ऊर्जा मंत्री देखील आहे. त्यांनी आज टोटल जे 13 लाख देशामध्ये पंप लागले आहेत त्यापैकी 8 लाख एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहे. आणि ज्याचा उल्लेख झाला की आम्ही एक इंजिनियरला आम्ही चॅलेंज दिलं की 30 दिवसामध्ये जास्तीत जास्त पंप कसे लावता येतील बघा. बरोबर. सगळ्या वेंडर्सचं मी अभिनंदन करतो की त्यांनी 30 दिवसामध्ये 45,911 हो एवढे पंप लावले. त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं, वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला. हां. त्यांचा रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही. त्यांना परत आम्ही जर जागृत केलं तर तेच ते परत रेकॉर्ड तोडू शकतात. म्हणजे हे रेकॉर्ड आपणच तोडणार आहोत पुन्हा. आपणच तोडणार आहे आणि जेव्हा हवा तेव्हा तोडणार आहे. जेव्हा हवं त्याचं नियोजन झालंय याचा अर्थ. त्याचं नियोजन. आता बऱ्याचशा वक्त्यांच्या बोलण्यातनं एक वाक्य पुढे आलं, एक स्टेटमेंट पुढे आलं की येणाऱ्या कालावधीत 75% वाटा राज्यातल्या ऊर्जा निर्मितीत हा सौर ऊर्जेचा असणार आहे. हे वक्तव्य कितपत वास्तवात ठरणारं आहे? बघा, मला आमचे अनेक अधिकारी आहे, मला थोडंसं यांना एका विषयाचं अवगत करायचं आहे. कसं असतं की 16,000 मेगावॅट सोलर म्हणजे 16,000 मेगावॅट थर्मल होत नसतं. जी रिन्युएबल एनर्जी असते याचा जो थर्मलचा आपण प्लॅन लोड फॅक्टर म्हणतो आणि रिन्युएबलमध्ये आपण काय म्हणतो त्याला CUF म्हणतो. तर हा साधारणतः 20% असतो. म्हणजे 500 मेगावॅटचं सोलार इज इक्विलंट टू 100 मेगावॅटचं थर्मल. त्यामुळे हे इक्वेशन सगळे लक्षात घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. सोलरच्या बाबतीमध्ये मी एक नागरिक म्हणून काही गोष्टींना मी आपल्या सिस्टमला थोडंसं कॉशन करू इच्छितो की 2009-10ला सोलारचं इन्स्टॉलेशन पर मेगावॅट कॉस्ट ही जवळजवळ 18 कोटी होती. 18 कोटी. आणि तेव्हा पॉवर परचेस ॲग्रीमेंट पर युनिट हे 18 रुपयांनी झालेले आहेत. 18 रुपयांनी. 9 नंतर ते आज 18 कोटी 3 कोटीवर आलेले आहे पर मेगावॅट. आणि 18 रुपये पर युनिटची कॉस्ट ही 2 रुपये 70 पैसेपासून तर 3 रुपयापर्यंत आलेली आहे.
ही कॉस्ट ज्या प्रमाणामध्ये कमी होते आहे त्याच्यामध्ये खरंच रिसर्च खरंच अनेक गोष्टी होत असतील तर मी त्याचं स्वागत करतो. पण हे एक प्रकारे मॅड रेस जर असेल तर ही अर्थ काढण्यासाठी धोक्याची घंटा आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये. कारण कसं आहे की सोलर पॅनल हे 25 वर्ष टिकतील असं गृहीत धरल्या गेलेलं आहे बँकांकडनं, बरं आमच्याकडनंही. आणि म्हणून आम्ही 25 वर्षाची पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट केलेली आहे. बरं ठीक आहे. तर हे देखील आपल्याला बघणं आवश्यक आहे. दुसरं, प्रत्येक राज्य वीज कमीत कमी दरामध्ये मिळावी म्हणून रिव्हर्स बिडिंग करत आहे. रिव्हर्स बिडिंग. हां, जो कमी दरात ऑफर केलं त्यांची वीज घेऊ. महावितरण म्हणून आम्ही एकदम बरोबर आहे, आम्हाला ग्राहकांना वीज स्वस्तामध्ये द्यायची आहे. मात्र हे वेंडरनी ठरवायचं आहे की त्यांना ते खरंच परवडत आहे का. बरं. आज 5-6 वेंडरच्या IPOचा उल्लेख केला की त्यांचे IPO झाले. बरोबर. पण ते IPO झाले तर त्यांचा परफॉर्मन्स शेअर मार्केटमध्ये कसं हे बघणं आवश्यक आहे. बरं. त्यामुळे मला IPOवर जायचं आहे, मला टर्नओव्हर हवं आहे, म्हणून मी कोणत्या रेटमध्ये सोलरला कॉम्पीट करेल, मला वाटतं हे धोक्याची घंटा आहे. इथे लक्ष देणं आवश्यक आहे. हे म्हणजे हे होऊ नये. हे होऊ नये. हे होऊ नये भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अँड वेंडरच्या सर्वायवलसाठी. बरं, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. आपण स्वतः विदर्भाचं मी प्रतिनिधी, स्वतंत्र संचालक असल्यामुळे मला वेंडरचे बघायचं आहे, कंपनीचं बघायचं आहे, ग्राहकांचे बघायचं, त्यामुळे तुम्ही सगळ्या ऑल स्टेक होल्डर्स आणि मीडियाचे बघायचं आहे. हो माध्यमांचंही तुम्हाला बघायचं मला आहे. बातमी द्यायची आहे, मला हो, प्रवक्ता म्हणून तर तुम्ही बोलतच असता कायम. ब्रेकिंग न्यूज द्यायची आहे मला. हो, त्याच्यामुळे आजच्या याच्यातनं बरेच महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. येणाऱ्या काळातली आव्हानं काय यावरती आपण बोलूच, पण तुम्ही स्वतः विदर्भाचं प्रतिनिधित्व करता. विदर्भातला शेतकरी, विदर्भातल्या शेतकऱ्याची परिस्थिती, तसे सगळे शेतकरी आपलेत. म्हणजे विदर्भ काय, उत्तर महाराष्ट्र काय, ते सगळेच आपलेत. पण तिथं काय तुम्हाला फरक दिसून येतोय सौर ऊर्जेच्या या सगळ्या योजनांचा? सौर ऊर्जेचा नक्कीच फरक दिसून येत आहे. कारण शेतकऱ्यांना पंप मिळाल्यात. पंप मिळाल्यामुळे त्यांना जेव्हा हवं तेव्हा उपसा त्यांना करता येतोय. बरोबर. उपसा केल्यानंतर ते पाणी साठवून देखील शकू शकतात. आणि त्यामुळे त्यांची जी ओलीत जमीन आहे ते क्षेत्र वाढलेलं आहे आणि मल्टिपल क्रॉप घ्यायला सुरुवात झालेली आहे. आणि विजेचं बिल देखील त्यांचं आता माफच झालं आहे. देवेंद्रजींनी त्यांना शून्यच केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे त्यांचं अर्थकारण नक्कीच सुधारलेलं आहे. विदर्भ असो, मराठवाडा असो, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला आहे. आणि मी असं म्हणत नाही की त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे, पण त्या दृष्टीने फार मोठं एक आपण पाऊल टाकलेलं आहे. पुढले चॅलेंजेस काय वाटतात तुम्हाला? या एक संचालक म्हणून या सगळ्याच्यात काम करताना शेवटी सगळं प्लॅनिंग करून ठेवावं लागतं आपल्याला, भविष्यातलं नियोजन, आणि ते नियोजन करत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार करून पुढे जायचं आहे. काय आव्हानं दिसत आहेत तुम्हाला? बघा, कोणत्याही सेक्शनला मदतीचा हात जर दिला तर इट इन्व्हॉल्व्स कॉस्ट. त्यामुळे महावितरणला किंवा सरकारला कुठेतरी याप्रमाणे कॉस्ट देखील येते. मग आता सरकारच्या देखील मर्यादा आहेत की सबसिडी किती देणार, म्हणून सरकारने देखील इनोव्हेटिव्ह विचार करणं आवश्यक आहे, जे देवेंद्रजी करतात आहे. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की 8 रुपयाची वीज 3 रुपयामध्ये दिवसा, ते अर्थकारण त्यांचं चांगलं झालेलं आहे. महावितरणच्या दृष्टीने महावितरणची नक्कीच थकबाकी भरपूर आहे. रिकव्हरी हा एक मोठा मुद्दा आहे. त्यामुळे कालच देवेंद्रजींनी एक प्रेझेंटेशन घेतलं आणि सूचना केल्या की आपण आपल्या कंपनीची देखील व्हॅल्यू ती अनलॉक का करू नये, म्हणजे आपला देखील IPO का आणू नये. ही अतिशय चांगली सूचना आहे. कारण जोपर्यंत आपण मार्केटमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला आपली किंमत कळत नाही. त्यामुळे महावितरणनी जर आपले शेअर्स मार्केटमध्ये काढले तर साधारणतः 25% शेअर्स हे तुम्हाला पब्लिकला द्यावे लागतात. आणि त्या 25%मधनं मला पूर्ण विश्वास आहे की आज महावितरणवर जेवढं काही कर्ज आहे ते एका झटक्यात शून्य झालेलं असेल. MSEB होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून आता इथं आपल्यासमोर कॉन्ट्रॅक्टरही उपस्थित आहेत, इंजिनियर्स उपस्थित आहेत, इतरही मंडळी उपस्थित आहेत. शेवटी नेतृत्व करत असताना काने टोचावे लागतात जर हे सगळं सफल सुफल पुढे न्यायचं असेल तर. काय सूचना आहेत सगळ्यांसाठी? नाही, सगळ्या वेंडर्सला मी विशेषतः सोलरच्या मी यांचं अभिनंदन केलं की ते अतिशय चांगलं काम करतात आहे. दे आर रिअल पार्टनर्स. त्यामुळे त्यांची अशीच ग्रोथ होत राहावी, त्यांनी असंच काम करावं आणि त्यांचे काही अडचणी असतात आमच्यापर्यंत यावं. जसं आता एक त्यांची एक मागणी आहे की ज्या प्रकारे महावितरणने एक नवीन सर्क्युलर आणलं किंवा नवीन एक प्रॅक्टिस चालू केली, त्याला त्यांचा प्रचंड विरोध आहे. तर तो कन्सेप्टच आहे की हे जे रूफटॉप सोलर आहे, रूफटॉप सोलर ही प्रधानमंत्र्यांची ॲम्बिशियस ही योजना आहे. त्या योजनेपैकी जसं तगडपल्लीवार साहेबांनी सांगितलं की 1 कोटी लावायचे आहेत. त्या 1 कोटीपैकी 5 लाख एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहे, जे भारतामध्ये नंबर 2वर आहे. त्यामुळे महावितरणने ती योजना अतिशय सिरियसली घेतली.
पण होतं काय, आणि मी आमच्या वेंडरला देखील सांगेल की ज्या ग्राहकाची जेवढी रिक्वायरमेंट आहे ना तेवढंच त्यांना सोलर लावायला द्या. कारण आपल्याकडनं असं सांगितलं जातं रे 2 किलोवॅट नाही तू 4 किलोवॅट लाव, पुढे जाऊन तुला त्याचा लाभ होईल. त्यामुळे यांना 4 किलोवॅटचा माल विकता येतो, हा एक भाग झाला. मात्र त्यांनी प्रॉब्लेम असा होतो आहे की त्या योजनेचा अर्थ असा आहे की जो आज निडी आहे, जो गरजू आहे त्याला आधी मिळायला हवं. तर होतं काय की आमच्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी ब्लॉक होते, त्यामुळे एकाच एरियामधल्या दोघा ठिकाणी ती कॅप जर ब्लॉक केली तर शेजारचा जर गरजू असला तरी त्याला तर मिळत नाही. त्यामुळे ज्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच द्या. कारण त्यांच्याकडनं असं देखील म्हटलं जातं की आम्हाला ग्राहक म्हणतो की उद्या मी AC लावेल, हे करेल ते करेल, तो उद्या फॅक्टरी देखील टाकेल, चक्की देखील टाकेल, तो ग्रेड देखील टाकेल. पण एवढे प्लॅनिंग करू नका. आज तुमची जेवढी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेचा लाभ घेऊन स्वतःही तुम्ही लाभार्थी व्हा आणि इतरांनी त्याचा लाभ मिळू द्या. आणि म्हणून मग महावितरणने काय केलं, महावितरणने अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना 10 किलोवॅटपर्यंत जी सरासरी त्यांना ऑटोमॅटिक अप्रूव्हल होतं की तुला 2 किलोवॅट हवं का करून घे, 8 हवं का करून घे. पण जेव्हा असं लक्षात आलं की नाही त्याचा असाचा गैरफायदा देखील होतो आहे, तर त्यांनी आता असं म्हटलं की ऑटोमॅटिक अप्रूव्हलच्या ऐवजी आमचा इंजिनियर येईल, तो तपासेल तुमची रिक्वायरमेंट किती आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला अलाव करू. त्यामुळे महावितरणचं देखील म्हणणं बरोबर आहे. त्यामुळे मी कन्झ्युमरला, वेंडरला देखील सांगेल की असं साधक बाधक विचार करून तुम्ही जर पुढे गेले तर महावितरण काही तुमची दुश्मन नाही आहे आणि महावितरणचे तुम्ही दुश्मन आहे, तुम्ही पार्टनर्स आहेत. त्यामुळे असं एकमेकांचे विषय जर समजून तुम्ही पुढे गेले तर मला वाटतं गैरसमज होणार नाही. शेवटचा प्रश्न, ग्राहक आणि उपभोक्त्यांना हवी असते खुश खबर. आज स्वतंत्र संचालक म्हणून येणाऱ्या काळात काहीतरी एक गोड बातमी या सगळ्या क्षेत्रातली असेल असं काही सांगू शकता का? गोड बातमी देवेंद्रजी देतात आणि त्यांनी ही गोड बातमी ऑलरेडी दिलेली आहे. ती म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये विजेचे दर हे कमी होतील. बरं. विजेचे दर जर कमी झाले तर सरकारचे जवळजवळ 70-75 हजार कोटीची सबसिडी वाचणार आहे. मोठ्या ग्राहकांची क्रॉस सबसिडी वाचणार आहे. 16,000 मेगावॅट सोलरच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 कर्मचाऱ्यांना नोकरी मिळणार आहे. त्याच्यामध्ये 30,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट होणार आहे. त्यामुळे खुशखबरी हीच आहे की रोजगार निर्माण होणार आहे, विजेचे दर कमी होणार आहेत आणि कर्मचाऱ्यांना देखील ते आनंदी करतच राहतात. वा वा, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. फार छान पद्धतीने यातलं अर्थकारण, धोरण आणि कसं हे एकमेकाला कनेक्टेड हे आपण समजून सांगितलं. चला, मी पुन्हा एकदा सांगतोय की आपण एका शुद्ध ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करतोय. या मोहिमेत आपण सहभागी होऊयात, याचे साक्षीदार होऊयात आणि याची जास्तीत जास्त जनजागृती हे आपलं धोरण म्हणून आपण कसं करू शकतो या दृष्टीने प्रयत्न करूयात. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. मी आपले प्रमुख पाहुणे विश्वास पाठक आणि माझे सहकारी विशाल परदेशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरच थांबायचे. आपल्याला उपस्थित आणि मान्यवरांना सन्मानपत्र द्यायचे आहेत. सगळ्यात आधी मी स्टेजवरती आमंत्रित करतोय महाऊर्जाचे जनरल मॅनेजर विनोद शिरसाट यांना. त्यांनी व्यासपीठावरती यायचं. यानंतर मी आमंत्रित करतोय महावितरणचे मुख्य अभियंता पंकज तगडपल्लेवार यांना. त्यांनी व्यासपीठावरती यायचं. महावितरणचे नोडल ऑफिसर डॉक्टर संतोष पटणी यांना मी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. पर्ल एंटरप्राइजेसचे CEO श्री संजय देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. महालक्ष्मी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे CEO दत्तात्रय गोते पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांचे CEO ऋषिकेश गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. यापुढे मी आमंत्रित करतोय अजित गरड यांना. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि सन्मानपत्र स्वीकारायचं आहे. मी सगळ्या मान्यवरांना आणि उपस्थितांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपले प्रमुख पाहुणे विश्वास पाठक यांच्यासोबत आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. न्यूज 18 मराठी प्रस्तुत सौर ऊर्जा परिसंवाद पॉवर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. स्पेशल पार्टनर्स माधुरी सोलर, महालक्ष्मी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. असोसिएट पार्टनर्स सुदर्शन सौरशक्ती प्रायव्हेट लिमिटेड, अग्नी सोलर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. या सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. पुन्हा एकदा अशाच नव्या परिसंवादात आपण भेटूया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.